कोणताही वैद्यकीय परवाना नसताना उल्हासनगरात खाजगी दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका कथित बोगस डॉक्टरवर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे। उल्हासनगर कॅम्प 4 येथे SST महाविद्यालयाजवळील साई क्लिनिक या खाजगी दवाखान्यात श्रीकृष्ण कुमावत हा व्यक्ती 2018 पासून बिनधास्तपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं उघड झालं आहे। डॉक्टर राकेश गाजरे या अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकाने याबाबत वेळोवेळी आरोग्य विभाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कुमावत विरोधात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र त्यानंतरही कुमावतने व्यवसाय थांबवला नाही। डॉक्टर गाजरे यांनी कुमावत रुग्णांवर उपचार करताना, इंजेक्शन देताना आणि तपासणी करतानाचे व्हिडिओ पुरावे विठ्ठलवाडी पोलिसांना सादर केले। या गंभीर पुराव्यानंतर पुन्हा एकदा कुमावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात 10 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने कुमावतला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नमस्ते। विठ्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में ये संबंधित जो डॉक्टर है बोगस डॉक्टर अंतर्गत कार्रवाई की गई है। इसके पहले उनके ऊपर एक FIR दाखल थी। वापस एक माननीय न्यायालय के आदेश से दूसरा गुना दाखल था। इसका तपास जो है क्राइम PI चंद्रकार गोडसे कर रहे हैं और माननीय न्यायालय के सामने हाजिर करने के बाद 8 अगस्त तक उनको पुलिस कस्टडी दी गई है। विठ्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के तपास अधिकारी इसमें अधिक विस्तृत तपास कर रहे हैं।